कोथळे खून प्रकरण, कामटेसह साथीदार जबाबदार, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा अंतिम युक्तिवाद सुरू. अनिकेत कोथळे यांच्या मृत्यूला बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्यांचे साथीदार जबाबदार असल्याचा ठाम युक्तिवाद विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आज जिल्हा न्यायालयात केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश SR पडवळ यांच्या न्यायालयात आजपासून बहुचर्चित खटल्याच्या अंतिम युक्तिवादास सुरुवात झाली. 6 नोव्हेंबर 2017 रोजी रात्री अनिकेत कोथळे व अमोल भंडारे यांना कामटे व त्यांच्या साथीदारांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत अनिकेत कोथळे यांचा मृत्यू झाला. सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट निकम यांनी घटनाक्रम, गुन्हा लपवण्याचा कथित प्रयत्न आणि सादर केलेले पुरावे यांचा सविस्तर आढावा न्यायालयासमोर मांडला. 3 टप्प्यात युक्तिवाद. आपला युक्तिवाद 3 भागात मांडताना ॲडव्होकेट निकम यांनी प्रथम गुन्हा उघडकीस कसा आला हे स्पष्ट केले. दुसऱ्या भागात आरोपींनी गुन्हा लपवण्यासाठी केलेल्या कथित प्रयत्नांचा उल्लेख केला, तर तिसऱ्या भागात अनिकेत कोथळे यांच्या मृतदेहाचे अवशेष त्यांचेच असल्याचे न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या पुराव्याद्वारे सिद्ध झाल्याचे न्यायालयास सांगितले. संबंधित कागदपत्रे आणि न्यायालयात सादर करण्यात आली. तपास अधिकारी निरीक्षक राजन माने आणि तत्कालीन उपनिरीक्षक रोहित चौधरी यांच्या साक्षीचा संदर्भ देत साक्षीदार अमोल भंडारे यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोपही सरकार पक्षाने मांडला. यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी काही मुद्द्यांवर आक्षेप घेतला, मात्र ॲडव्होकेट निकम यांनी त्यावर प्रत्युत्तर दिले. CID तपास योग्य असल्याचा दावा. बचाव पक्षाने तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले तरी CIDने नियमानुसार आणि पुराव्यांच्या आधारे तपास केल्याचा दावा ॲडव्होकेट निकम यांनी केला. संबंधित सर्व मुद्द्यांवर त्यांनी पुराव्यानिशी युक्तिवाद केला. 110 मिनिटांचा सलग युक्तिवाद. विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आज सलग 110 मिनिटे अंतिम युक्तिवाद सादर केला. यावेळी न्यायालयात मोठी उपस्थिती होती. पुढील 2 दिवसातही सरकार पक्षाचा युक्तिवाद सुरू राहणार आहे. दरम्यान या प्रकरणातील बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व जाकीर पट्टेवाले यांना न्यायालयात हजर करण्यात आले. आणखी एक संशयित अरुण टोने यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणी दरम्यान अंतिम युक्तिवाद पूर्ण होणार असून त्यानंतर न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे.